नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फॅशन यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर बऱ्याच ताईंच्या अशा पण कमेंट होत्या की ताई तुम्ही जे आरी वर्क ब्लाउज होतं ते तुम्ही आम्हाला शिवलेलं दाखवा। आरी वर्क ब्लाउज कसं स्टिचिंग केलंय, मी कटिंगचा व्हिडिओ टाकला होता आणि शिवल्यानंतर मला दाखवता नाही आलं। एक रील्स बनवली होती शिवताना, पण ती त्याच्यावर म्युझिक टाकून बनवलं होतं। तर ते ब्लाउज आहे तर ते मी मागून घेतले, कारण त्यांनी लग्नाची घाई होती आणि लग्नाची घाई असल्यामुळं अर्जंटमध्ये मी ते ब्लाउज शिवलं होतं आणि लगेच त्या घेऊन गेल्या होत्या। मला व्हिडिओ काढायला चान्स मिळाला नाही। त्यांना म्हटलं मला जरा आणून द्या, मला दाखवायचे, कारण भरपूर कमेंट आल्या की ताई आम्हाला ते ब्लाउज दाखवा, त्याची शिलाई किती घेतली। तर हा तो ब्लाउज आहे आणि याला आरी वर्क केलं होतं। ह्या ब्लाउजला याची मी कटिंग दाखवली होती, स्टिचिंग दाखवली नव्हती। तर स्टिचिंग केल्यानंतर हा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। तर हे बघा, स्टिचिंग केल्यानंतर याला वन साइडला गळा आहे आणि म्हणजे हा उजव्या बाजूला आलाय आणि ही डावी बाजू आहे। तर खूप सुंदर, आणि याचे भरायचे 3,500 का 4,000 घेतले होते आरी वर्क ब्लाउजचे। आता मला आठवत नाहीये, कारण टेन्शन मध्ये काही गोष्टी आपण विसरून पण जातो। मी व्हिडिओमध्ये काय बोलले होते, अगोदरच्या व्हिडिओमध्ये 3,000 का 3,500 असं काहीतरी बोलले होते। हा प्रिन्सेस कट ब्लाउज स्टिचिंग केलाय आणि हा हे बघा, ही उंची कमी असली ना की काय करायचे, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही ना काही माहिती सांगते। तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत जा, म्हणजे तुम्हाला जी माहिती तुम्हाला पाहिजे ती मिळते, कारण प्रत्येक ताईला काही ना काही प्रॉब्लेम असतोच ब्लाउजामध्ये। तर म्हणून व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितले तर काही ना काही तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती 100% मिळणार। जे तुमचे प्रश्न आहेत त्याचं उत्तर त्याच्यामध्येच असतं, पण आपण व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत नाही, स्किप करतो। तर स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा। तर हे बघा, एका ताईने मला कमेंट केली होती की ताई पॉप जास्त येण्यासाठी काय करायचं। तर आपल्या छातीचा भाग जास्त असला तर काय करायचं, आपलं प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग केल्याच्या नंतर एखाद्याला ही पट्टी आहे ती लांब नको असते, छोटी पाहिजे असते। तर त्यावेळेस आणि पॉप जास्त येण्यासाठी इथे एक टक्स घ्यायचा असतो, जसं आपण 4 टक्सला मध्ये टक्स घेतो। आपली ही काच बटन पट्टी आहे, तर ह्या दोन काच बटन पट्टीचा मध्य काढायचा आहे आणि मध्यापासून आपल्याला अर्धा इंच लावायचं आहे। अर्धा इंच लावल्यानंतर शिलाईमध्ये ज्यावेळेस आपण फोल्ड करतो त्यावेळेस ह्या साईडला अर्धा आणि ह्या साईडला अर्धा असं 1 इंच शिलाईमध्ये जातं आणि इथं एकदम चांगला मस्त असा पाहिजे तसा पफ येतो। किती पण मोठ्या साईजचा ब्लाउज असू द्या आणि छातीचा भाग कितीही असू द्या, खूप सुंदर ब्लाउज बसतो, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। तर हे बघा, ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि ही जी काच बटन पट्टी याचा भाग पण कमी होतो, म्हणजे एखाद्याला पार पोटावर आलेला भाग आवडत नाही, जसं आपण ब्रा घालतो आणि ब्राचा भाग इथेच राहतो, तर तेवढाच आला पाहिजे, त्याच्यासाठी मग इथं मध्ये टक्स घ्यायचा आहे। जरी तुमचा नॉर्मल ब्लाउज असेल, म्हणजे नॉर्मल साईजचा ब्लाउज असेल, 28 साईजचा म्हणा, 30 साईजचा, आणि त्यांना पुढची उंची ती कमी पाहिजे असेल आणि प्रिन्स कट पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये पण असं करायचंय, म्हणजे ही पट्टी ती आपली छोटी होते, असं तुम्ही करू शकता। आणि जर डायरेक्ट ब्लाउज शिवलेला असला, एखादा घागरा ब्लाउज आहे आणि त्याच्यामध्ये पण त्यांना पुढची उंची कमी पाहिजे आणि मागची उंची जास्त पाहिजे, तर त्यावेळेस पण तसंच करायचंय, कटिंग सेम करायची, मागचा पुढचा भाग सेम कटिंग करायचा। आणि ज्यावेळेस आपल्याला इथं आता समजा कट नाही मारायचा, बॅक साईडला हुक बनवायचे, समजा ही बॅक साईड आहे तर ह्या बॅक साईडला हुक बनवायचे, तर त्यावेळेस काय करायचं, इथून आपण काच बटन पट्टी लावणार, तर पुढच्या बाजूला काय करायचं, आपल्याला हा जो मधला भाग आहे इथं एक लाईन आखून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडच्या मध्याला इथं मध्ये एक एक टक्स मारायचा आहे, इथून इकडं आणि इथून इकडं असं टक्स मारायचं आहे। तर त्याच्यामुळे पण पुढची उंची कमी होते आणि ब्लाउज खूप सुंदर बसतो, म्हणजे पुढं हुक न लावता, तर खूप छान ब्लाउज बसतो। आणि मॅचिंग दोरा वापरायचा आहे कधी पण। तर हा आरी वर्क ब्लाउज आहे, शिवल्यानंतर कसा वाटतोय ते पण सांगा मला। हे बघा, हा खास तुम्हाला दाखवायसाठी मागून घेतलाय, कारण भरपूर ताईंच्या कमेंट होत्या हा एक ब्लाउज शिवस तर आपले 2 ब्लाउज अजून एक्स्ट्रा होतात। तर बऱ्याच ताईंनी ह्या ब्लाउजची शिलाई पण विचारली होती की ताई ह्या ब्लाउजची शिलाई तुम्ही किती घेतली, आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला शेअर पण करत जा की ब्लाउजची शिलाई किती घेतात ते। तर ह्या ब्लाउजची शिलाई किती घेतली आता तुम्हाला ते पण सांगते मी। हा अर्जंट ब्लाउज शिवला, आरी वर्क ब्लाउज शिवायला थोडी मेहनत लागते, तुम्ही कटिंग करतानाच बघितलं, खूप मेहनत लागते ह्या ब्लाउजला आणि स्टिचिंगला पण मेहनत लागते, कारण स्टिचिंग करायला वेळ लागतो याच्यामध्ये, कारण सगळं वर्क केलेलं असतं त्याच्यामुळे वेळ जातो। म्हणजे 3 ब्लाउज शिवायला वेळ लागतो तेवढा 1 ब्लाउज शिवायला वेळ लागतो असा वर्कच्या ब्लाउजला, त्याच्यामुळे वेळ लागतो खूप। तर मी त्यांच्याकडून ह्या ब्लाउजची अर्जंटमध्ये 800 रुपये शिलाई घेतली। अर्जंटमध्ये ब्लाउजची शिलाई ज्याच त्याच्या एरियानुसार असते ना, तर तुम्ही म्हणता ताई तुम्ही एवढी घेतली, मग आम्ही पण एवढीच घ्यायची का, असं नाही। तुमच्या गावामध्ये किती शिलाई आहे किंवा तुमच्या एरियामध्ये किती शिलाई आहे, बाहेरचे टेलर किती शिलाई घेतात ते चौकशी करायचं आणि त्या हिशोबाने घ्यायची। तुम्ही घरातून काम करताय तर बाहेरच्या पेक्षा 2 रुपये कमी घ्यायचे, असं करायचंय। तर ह्याच ताईंच्या सुनाने ब्लाउज शिवून आणला अर्जंटमध्ये
यांनी माझ्याकडे टाकला आणि त्यांच्या सुनानी पण टाकला होता, पण मी म्हणलं माझ्याच्याने शक्य नाही 2 ब्लाऊज देणं, मी एकच देईल, कारण मला दुसरे पण कामं होते, ब्लाऊज होते. तर म्हटलं मी एकच अर्जंटमध्ये देईन, याच्या पलीकडे देणार नाही. तर त्यांनी पनवेलला टाकला. तर त्यांच्या सुनाने 1200 रुपये शिलाई दिली. मी 800 रुपये मागितली होती, म्हणजे त्या मानाने मी जास्त घेतली नाही. नाहीतर तुम्ही म्हणता की ताई तुम्ही खूप जास्त शिलाई घेतली. तर हा ब्लाऊज मी अर्जंट शिवून दिल्यामुळं त्यांनी मला 100 रुपये एक्स्ट्रा दिले. म्हणजे मी ह्या ब्लाऊजची शिलाई 900 रुपये घेतली असं समजा, कारण 800 रुपये मी मागितली होती आणि त्यांनी मला सहखुशीने अर्जंटमध्ये शिवून दिला म्हणून मला त्यांनी 100 रुपये एक्स्ट्रा दिले. असं 900 रुपये मला ह्या ब्लाऊजची शिलाई दिली. तर त्या मला म्हटल्या तुम्हाला वेळेवर एवढं टायमात शिवून दिलंस पटकन, कारण लग्न होतं, संध्याकाळी लग्नाला घालायचं होतं ब्लाऊज, रात्रीचं लग्न होतं. तर त्याच्यामुळं याची शिलाई मी 900 रुपये घेतली. म्हणजे प्रॉपर 800 रुपये शिलाई घेतली, पण 100 रुपये त्यांनी मला सहखुशीने दिले. तर याची शिलाई झाली 900 रुपये. आता तुमच्या एरियामध्ये किती शिलाई येते आजूबाजूला चौकशी करायची आणि त्यानुसार तुम्ही शिलाई घ्यायची. किंवा तुम्ही घरातून काम करताय, तुमचा गाळा नाहीये, दुकान नाहीये, तर बाहेरच्या पेक्षा 2 रुपये कमी घ्यायचे आपण. आणि तुमचं फिनिशिंग कसं आहे, तुमचं ब्लाऊज कसं बसतं त्यानुसार पण असतं. जर तुमच्याकडे नवीन कस्टमर येत आहेत आणि पहिल्यांदाच तुम्ही ब्लाऊज शिवतायत, तर तुम्ही अंगावरचं मेजर पण घ्यायचं आणि ब्लाऊज पण मेजरला घ्यायचं. त्यांना सांगायचं अगोदर हलकं टाका, मी शिवून बघते, तुमचं ब्लाऊज कसं बसतंय ते बघा, आणि नंतर दुसरं ब्लाऊज माझ्याकडे भारी द्या शिवायला. पहिले ब्लाऊजची शिलाई थोडीशी कमी घ्यायची, नंतर त्यांना सांगायचं चांगले ब्लाऊज बसायला लागल्यावर जी बाहेरची शिलाई असेल ती मला द्या, किंवा त्यापेक्षा 10 रुपये, ते तुमची इच्छा राहिली तुम्हाला कसं बोलायचं कस्टमरनुसार. ते मी माझा अनुभव सांगितला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हा ब्लाऊज कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई हा ब्लाऊज दाखवा, म्हणून हा ब्लाऊज मी खास दाखवण्यासाठी मागून घेतलाय. तर खूप सुंदर ब्लाऊज झालाय. आता तुम्ही म्हणतात ताई इथं अस्तर जराशी वेगळं दिसतंय, तर एमर्जन्सी ऐन टायमाला ब्लाऊज शिवल्यामुळं मी त्यांना बोललं की सेम माझ्याकडे असं अस्तर नाही, तर त्यांना दाखवलं होतं आणि त्या मला म्हणल्या की ठीक आहे लाव, हा काही दिसणार नाही वरतून. तर अगोदर जो कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे ह्या ब्लाऊजचा, आरी वर्क ब्लाऊज कटिंग कसं करायचं त्याचे तुम्ही जाऊन बघा व्हिडिओ, मग तुमच्या लक्षात येईल. जर असं वर्क केलेलं ब्लाऊज तुम्हाला पण स्टिचिंग करायचं असेल, तुम्ही पहिल्यांदाच घेतला असेल, यातलं काही माहिती नसेल तुम्हाला, तर आजूबाजूला चौकशी करायची आणि त्यानुसार तुम्ही शिलाई घ्यायची. हा खूप सुंदर ब्लाऊज झालाय, हे बघा. तर हा थोडासा कपडा उरला होता, त्याच्यामधून मी असे 4 लटकन बनवलेत, म्हणजे एका याला 4-4 लटकन बनवले. तर असे कपड्याचेच लटकन बनवते मी शक्यतो, कारण जे आपण डायमंडचे वगैरे लटकन लावतो तो ते धुतल्यानंतर किंवा एक मणी तुटला तर सगळं ते खराब होतात, म्हणून मी शक्यतो सगळ्या कस्टमरच्या ब्लाऊजला असेच लटकन तयार करून देते आवडीनुसार. कोणाला 4 पाहिजे असते, 5 पाहिजे असते. तर ह्या ब्लाऊजची शिलाई किती ते तुम्हाला लक्षात आली असेल. तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळालंय. आणि हा ब्लाऊज आहे तर तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तर चला, बाय बाय.